गुड इव्हनिंग फ्रेंड्स, मी शौनक आणि ही बघा वर्षा आणि अथर्व. तर हा बघा आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे या प्रगत होमस्टेमध्ये राहण्यासाठी. तर 3 दिवसांचा आमचा मुक्काम आहे. आज आलो 23, 24, 25 आणि 26ला रिटर्न. आता संध्याकाळचे 5 वाजून गेलेले आहेत आणि आता आम्ही सगळे निघालेलो आहोत इकडच्या बीचवर. चला त्याचं गेट वगैरे लावून. फॉर सम रिझन इथे खूप असे चिकन्स आहेत, नाही माहिती का. तिला म्हणायचं की इथे बऱ्याचशा कोंबड्या आहेत. तर ऑब्व्हियसली कोंबड्या पाळलेल्या असतात, ते पाळीव प्राणी आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर आता आपण निघालेलो आहोत बीचच्या दिशेने. तर इकडे आहे प्रगत होमस्टे आणि हा सगळा त्याचा आसपासचा परिसर आहे. इकडे मस्त झाडं आहे तिकडे नारळाची वगैरे बघा. आणि त्या घराला लागूनच एक पायवाट आहे. याच पायवाटीवरनं आपण चालत चालत आता जाणार आहोत बीचवर. मग आता सध्या जरा बीचवर जातो आहे संध्याकाळचा. मी तुम्हाला दाखवतो की बीच साधारणपणे किती लांब आहे या होमस्टेपासून. आणि हे बघा, ही अशी जुन्या पद्धतीची घरं अजूनही आहेत. काही काही लोकांनी ती व्यवस्थित मेंटेन ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. इकडनं अशी आम्ही चालत जातो आहे. इथे एक घर आहे आणि सगळी अशी आजूबाजूला नुसती झाडी आहे बघा ना. मस्त आहे यार एकदम. म्हणजे मला तर माझ्या गावात आल्यासारखं वाटतं आहे. हे ॲक्च्युली म्हणजे घेऊन जात आहेत ना ताई, ते असे लोकांचे जे घरं आहेत त्यांच्या अंगणातून वगैरे आम्ही चालत चालत जातो आहे. ॲक्च्युअल रस्ता वेगळा आहे. सिन्स हे सगळे एकत्र इकडे राहतात त्यामुळे असं कोणी हे नाही केलं, ऑब्जेक्शन्स नाही घेतलेले आहेत. आणि इथे माकडांचा सुळसुळाट दिसतो आहे. आता मग फटाफट जाऊया जरा मोबाईल बंद करून, कारण माकडं काय करतील, कधी काय करतील त्यांचा भरोसा नाही. आजूबाजूला शेती आहे ती सगळी. आता सध्या हिवाळा असल्यामुळे सगळं रखरखीत झालेलं आहे. वरती असा कच्चा रस्ता आहे. आता याच कच्च्या रस्त्याने आता आम्ही जाऊ बीचवर. संपूर्ण प्रदेश बघा असा काहीतरी आहे. छान आहे, मस्त आहे. आम्ही दुपारी कणकवलीला उतरलो तेव्हा बऱ्यापैकी थोडंसं उकाडा जाणवत होता, पण जशी जशी संध्याकाळ व्हायला लागली आता मिठबावमध्ये एकदम क्लायमेट मस्त आहे, अजिबात जाणवत नाही आहे. आणि क्लायमेट संध्याकाळी ते म्हणतात की बऱ्यापैकी थंड असेल, अगदीच चिल्ड नसेल पण बऱ्यापैकी थंड असेल. पण प्रिकॉशन म्हणून आम्ही थोडेसे स्वेटर्स वगैरे आणून ठेवलेले आहेत. अवघ्या 10व्या मिनटाला आम्ही इकडे बीचवर आलेलो आहोत. ते बघा तुम्हाला दिसत असेल त्या साईडला काही लोक बसलेली आहेत बीचवर. आणि याच रस्त्याने आता आम्ही जात आहोत. बघूया मिठबावचा समुद्र किनारा कसा आहे. आणि त्या साईडला वरती आय गेस ते MTDCची आहेत वरती डोंगरावर. येस. आणि हा असा रस्ता आहे आणि ह्या बीचच्या आसपासचा परिसर. तर फायनली आता आपण आलेलो आहोत तो आहे मिठबावचा समुद्र किनारा. यांच्याशिवाय समुद्र किनारा इनकम्प्लीट आहे. बघा ना मस्त गेलेलं यांनी. खूपच छान. तर हा आहे सगळा असा मिठबावचा समुद्र किनारा आणि हा थांग असा अरिबू समुद्र. वाळू बघा ना, वाळू खूपच छान आहे. म्हणजे तलाशील तोंडवली जी वाळू आपण बघितली होती तशीच आहे. गर्दी अजिबात नाही आहे. थोडेफार पर्यटक वाटत आहेत मला इकडे आलेले. आणि समोर जे आहे त्या साईडला तिकडे ते आहे गजबा देवीचं मंदिर. तो वर्ष कसं वाटतंय मिठबाव? छान वाटतंय, मस्त वाटतंय, खूप शांत आहे, खूप शांत आहे. आणि म्हणजे एवढ्या धकाधकीचं धावपळीचं आयुष्य आपण जगत असतो
त्या ह्याच्या तिकडे आल्यावर खरंच खूप शांत वाटतंय. आणि बीच कसं छान स्वच्छ. बीच छान आहे, स्वच्छ आहे. मे बी तो अनटच आहे, अजून खूप गर्दी नाही आहे, त्याच्यामुळे तो खूप छान आहे. अजून कमर्शियलाइज नाही झाला आहे हा बीच. अजून काही छान वाटते, शांत, एन्जॉय करते, रिलॅक्स करते. आणि तो मुलगा पाण्यात खेळतोय. तो ॲज युजल अथर्व गेलाय पाण्यात. लाटा बघा ना, मस्त मोठ्या आहे इकडे लाटा. बघा ना, लाटांचा आवाज बघा ना काय मस्त आहे. आणि किती मस्त मोठ्या लाटा येत आहेत. अथर्व ॲज युजल पाण्यात गेलाय खेळायला. आणि इकडे काही गावातली लोक वॉक घेत आहेत. जसं वर्षा म्हणाली, अनटच बीच आहे त्यामुळे शांतता आहे. इकडे तुम्हाला खाण्यापिण्याची काहीच सोय नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही इकडे येणार असाल तर तुम्ही स्वतः तुमच्याबरोबर काहीतरी घेऊन येऊ शकतात खायला. हे बघा ना, इथे काहीच नाही आहे. म्हणजे अगदी पिण्याच्या पाणीसाठी तुम्हाला बाटली तुम्हाला घेऊन यावी लागेल. इकडे हे जे समोर दिसतात ते सगळे MTDCचेच रिसॉर्ट्स आहेत. हा सगळा एरिया आसपास MTDCचा आहे. वरती पण MTDCचे रिसॉर्ट्स आहेत काही. आणि त्यांनी खूप आयडियल ठिकाणी हे रिसॉर्ट्स उभारलेले आहेत. सध्या ओपनच नाही झालेत ते, कारण आम्ही ज्या यूट्यूबरला फॉलो करतो त्यांनी सांगितलं की हे बरेच वर्षापासून त्यांनी बांधून ठेवलेले आहेत, पण पब्लिकसाठी अजून ओपन नाही केलेत. सगळेच वाट बघतात की कधी ओपन होणार आहेत, कारण असे रिसॉर्ट्स आणि इकडे हा असा समुद्र, एकदम परफेक्ट आयडियल लोकेशन आहे हे. फक्त एकच आहे की जेव्हा हे रिसॉर्ट्स सगळे ओपन होतील तेव्हा इकडे पब्लिकची गर्दी खूप वाढणार. इकडे खूप पब्लिक येणार आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांनाच सज्ज राहावं लागेल इतका क्राऊडला हँडल करायला. तर आता बीचवर आम्ही थोडा टाईम स्पेंड केला आणि आता आम्ही परत निघालेलो आहोत होमस्टेकडे. कारण एक तर हिवाळा असल्यामुळे अंधार लवकर पडतो आणि त्या ताईंनी सांगितलं की अंधार पडायच्या आधी परत घरी या. सो कीप वॉकिंग. ही बघा वर्षा, ही पाण्यात नाही आली, फक्त अथर्वच पाण्यात जाऊन आला. बघा मस्त बीच आहे अँड मागे होणारा सनसेट. हे बघा ना काय मस्त दिसतंय संध्याकाळीसुद्धा. छोटासा रस्ता असा कच्चासा, बाजूला अशी हिरवीगार झाडी, समोर शेती आहे. आता आम्ही परत याच रस्त्याने इकडनं त्याच्या जो शॉर्टकट सांगितला आहे त्या शॉर्टकटने आम्ही आता परत जाणार आहोत. तर हा असा रस्ता आहे. की नारळाची झाडं आहे तिकडे वरती. मग अशी आम्ही आलो तर इकडे 2 बुबू आले होते. हे बघा खूपच छान आहे यार, मस्तच दिसतंय. संध्याकाळी सुद्धा क्लायमेट काय मस्त आहे इकडचं, एकदम प्रसन्न वातावरण आहे. तर आम्ही जसं त्या साईडनी असं इकडनं येऊन छोटंसं बुबू बसलेलं आहे. आता इकडे येऊन आता आम्ही जात आहोत परत एकदा प्रगत होमस्टेकडे. आणि प्रगत होमस्टेच्या पहिल्या मजल्यावरून दिसणारी ही संध्याकाळ आणि हा आसपासचा परिसर, क्या बात आहे. पुन्हा एकदा सकाळी सकाळी आम्ही सगळे निघालेलो आहोत बीचवर, कारण अथर्वला स्विमिंग करायचं आहे. चला आता आपण जाऊया पटापट बीचवर आणि जरा 1-2 तास एन्जॉय करूया. कारण तर आपल्याला याच रस्त्याने पुन्हा एकदा बीचच्या दिशेने जायचं आहे. थोडा कॅमेरा शेकी होतोय कारण खालची जमीन जी आहे त्याची स्मूथ नाही आहे. सगळी अशी इकडची घरं आहेत कोकणातली. समोर असे
आणि ही जुना पॅटर्न जो आहे असा घरांचा तो आजकाल खूप दुर्मिळ आहे. इवन गावांमध्ये सुद्धा लोकांनी आता कॉन्क्रीटची घरं उभी करायला सुरुवात केलेली आहेत, विच इज व्हेरी मच सेन्सिबल. कारण हे असं मेंटेन करणं आता खूप कठीण आहे. हे सगळं आजूबाजूला जंगल आहे आणि ह्याच्यातून वाट काढत आता आम्ही जात आहोत. हा आजूबाजूचा परिसर जो जाताना दिसतो तो कितीही वेळा मोबाईलमध्ये कॅप्चर करा कमीच आहे, कारण तो खूपच सुंदर आणि छान आहे. हे पण इथे घरं आहेत सगळ्यांची, या आसपास झाडी आहेत, त्यातूनच आता आम्ही वाट काढत काढत जात आहोत. आता बघा हा रस्ता असा कच्चा आहे. मिठबावचा बीच अनएक्सप्लोर्ड आहे, त्यामुळे ते गर्दी कमी असते. इथे खाण्यापिण्याची अशी काहीच सोय नाही आहे बीचवर, तुम्हाला स्टॉल्स वगैरे पण दिसणार नाहीत. तर त्यामुळे तिकडे जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही तुमच्याबरोबर खाण्यापिण्याचे पदार्थ कॅरी करा, बट प्लीज मेक शुअर की तिथे कोणत्याही प्रकारचा कचरा करू नका. जे काय खायचे प्यायचे पदार्थ असतील ते तिकडे संपवा, आणि जो काय पेपर्स, प्लास्टिकचे रॅपर्स किंवा जे काय चिप्सचे पॅकेट्स असतील ते येताना घरी घेऊन या आणि ते बिनमध्ये टाका. ऑन द वे जर तुम्हाला कुठे रस्त्यात बिन दिसले तर त्याच्यात टाका, पण रस्त्यावर वगैरे टाकू नका, आणि बीचवर तर अजिबातच नाही. मिठबावची सकाळ. बहुधा हा रस्ता असा गावात दुसऱ्या गावात वगैरे जात असणार. आणि हे बघा तिकडे जर तुम्हाला इलेक्ट्रिकचा बोर्ड दिसतो तर तो सगळा मेन रोड आहे तिकडे. हे बघा तुम्हाला तो समोर एक साईन बोर्ड देखील दिसत असेल तर तो मेन रोड आहे. वरती MTDCचे रिसॉर्ट्स आहेत जे अजून बंद आहेत. आणि आता आपण याच कच्च्या रस्त्याने पुढे जात आहोत. तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल की सनराईज झालेला आहे आणि शांत सकाळ आहे, अजिबात गर्दी नाही. एवढं बघत आम्हाला पण एक पण माणूस नाही दिसला. आणि महत्त्वाचं म्हणजे आज आहे दत्त जयंती, तर मे बी असं असेल की सगळे देवळात देखील असतील. मागे देवळात समर्थांची गाणी ऐकू येत आहेत, त्यामुळे असं एक मस्त वाटते फील. चला आता आपण बीचच्या साईडला पोचलेलो आहोत. तर पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत मिठबाव समुद्र किनाऱ्यावर. हा बघा मिठबावचा समुद्र किनारा आणि शांत प्रदेश आहे. हो ना, मस्त एकदम. फक्त लाटांचा आवाज येतो इकडे. आणि ट्रस्ट मी अजून कोणीच नाही आहे बीचवर, आम्हीच आहोत फक्त. तर फायनली आपण आलेलो आहोत मिठबावच्या समुद्र किनाऱ्यावर. आणि समोर दिसतं ते आहे कसबा देवीचं मंदिर, जिथे हा समजता थांग अरबी समुद्र. आणि अख्ख्या बीचवर सध्या तरी आम्हीच आहोत. आणि आता आम्हाला त्या साईडला तिकडे लांब थोडंसं झूम करतो तुम्हाला दिसतील तर काही लोक आहेत तिकडे आलेली, बहुधा गावातली मंडळीच असावी. आणि हा असा मस्तपैकी सनराईज आता झालेला आहे पूर्णपणे. तर हा बघा मिठबावचा समुद्र किनारा सगळा. त्या साईडला ना तिकडे आम्हाला काही लोक दिसत आहेत. हे जर गाववाले असतील म्हणजे गावातलीच लोक असतील किंवा मग असे जर पर्यटक असतील माहीत नाही, कारण ते खूप लांब आहेत आमच्यापासून. दुसरी गोष्ट म्हणजे थंडी आहे सकाळची, म्हणून आम्ही हा असा थोडासा पॅच घेतो. तिकडे सूर्याची किरणं येत आहेत, बट काही उपयोग नाही. वारा इतका आहे आणि थंडी जाणवतेच आहे. क्लायमेट शांत आहे, मस्त आहे. आणि कोकणाच्या प्रेमात पडलेलोच होता. तुम्हाला त्या साईडला दिसत असेल तर बघा ना, काही बोटी परत येतात, बहुधा मच्छीमारी करून ते रिटर्न येत आहेत. त्या साईडला गजबादेवी मंदिराच्या पायथ्याशी तिकडे तुम्हाला एक बोट दिसत आहे, ती किनारच्या दिशेने येत आहे. आणि ती बघा दुसरी बोट, होपसो बघ दुसरी बोट इकडे आहे. मी बऱ्यापैकी झूम केलेलं आहे, बट अजून थोडंसं झूम करून बघूया. हा बघा ही दिसते बोट, ही आणखीन एक बोट आहे. आणि आता सगळी मच्छीमारी चालू आहे.